नमस्कार मित्रांनो, हे पहा आपलं फवारणं चालू आहे सोयाबीन. तर मित्रांनो, सोयाबीन काम फवारचं आज पंचमी आहे. पंचमीचं दुसरं काय काम जमत नाही, रान उकरायला जमत नाही, हे तुम्हाला माहीत असेल. पण शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना कधी काय काम लागेल सांगता येत नाही. आमच्याकडे लगातार 2-3 दिवस झाली झड होती. आता अचानक पाऊस उघडलाय, चला तर म्हणलं सोयाबीन तरी फवारून घेऊन द्या. तर मित्रांनो, आता आपला इकडं पाणी शिरायचा डबा राहिला होता, पिण्याला आलो आणि डबा घेऊन जातो आणि पाणी काढून तुटतो. हे पहा विहिरीला पाणी कसं आलं, बूम भरलं ते पाणी इतकं आलं की विचारू नका, कारण की पाऊसच खूप झालाय. तर आज इकून तिकून फवारायला टाइम भेटलाय. सोयाबीन पहा, हे आपलं पलीकडलं सोयाबीन आहे. असं सोयाबीन डेंजर झालंय, मरणाचं भेव वाटायले. शेतकऱ्यांना इचू काट्याचं अशा बऱ्याचशा गोष्टीचं भाव असतंय, पण शेतकऱ्यांची मालाला भाव देत नाही सरकार. कारण की सरकारला वाटतं जसे कंपन्यात पिणी वया पुस्तकं तयार होतात, तसंच हे सोयाबीन असो, कापूस असो, गहू असो, शेतकऱ्यांची माल कंपनीमध्ये तयार होतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ह्या मालाला भाव देत नाही सरकार. हे पहा, सोयाबीन चांगलं आहे मित्रांनो, पण कधी काय निसर्ग आपत्ती होऊन किंवा पाऊस जास्त होऊन सोयाबीनला काय धोका होऊ शकतो. पाणी जास्त झाल्याने सोयाबीन खराब होऊ शकते आणि शेतकऱ्यांचं पीक समजा दमीदोस्त होऊ शकते. तर मित्रांनो, तरी पण शेतकरी पीक विमा मागणी केली तरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. हे पहा आपल्या औषधं फुलीचं. आता विहिरीत जाऊन दुसऱ्या पाणी भरत आहे मी, पाणी भरतो मग तुम्हाला लगेच कळेल. हे पहा आपलं सोयाबीन कसं आहे. सोयाबीन एक नंबर आहे मित्रांनो. हे पहा इथं पाण्याची कॅन फुलेली आणि ही पहा जुनी राजापंची. आता मी पाणी भरतो, पाणी भरताना काय व्हिडिओ काढता येणार नाही, तर लाईक चॅनल सबस्क्राईब करून टाका. मित्रांनो, इकून तिकून फवारा सुरू केला, फवारणं चालू झाले. तर आता निसर्ग साथ देत नाही, निसर्गाने वातावरण बदललेलं आहे. आता पावसाचे शितुडे येत आहेत आमच्या इकडे. आता पहा, आता शेतकऱ्यांनी काय करायचं, फवारायचं का नाही, फवारणं सोडून द्यायचं, हे तुम्हीच पहा आता शेतकरी मित्रांनो. आणि तुमच्या शेतकरी मित्रांना याच चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून तुमचा तरी सपोर्ट करा शेतकऱ्यांना. मित्रांनो, आता कसं तरी फवारतो, जर पाऊस आता सोडून देतो. पाहतो काय होतं, औषधी अजून काढली नाही, काम पडत काढतो औषध. झालाय पा आणि फवारणं चालूच आहे. कारण की आम्ही म्हणलं जर फवारणं बंद केलं तर हे होईन डबल. हे पा फवारणं चालू आहे, म्हणून पाऊस आला बारीक बारीक. काय करावं पहा बरं आता. हे पहा समजा पाऊस आला, तर हे औषधी आवडतो मी, कारण की एवढी टाकी फवारून घरी जाणार त्याला.